हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे नागपंचमीचा व्हिडिओ. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे ते. तर मैत्रिणींनो, आमच्याकडे नागपंचमीला बरेच काही नियम आहेत. म्हणजे जसं की आमच्याकडे कापत नाहीत, तांदूळ शिजवत नाहीत, तवा ठेवत नाहीत, त्यानंतर कापत नाहीत हे तर मी आधीच सांगितलं. तर अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत. त्यानंतर कपडा शिवत नाहीत, सुईदोरा ओवत नाहीत, असं बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे आज तांदूळ शिजवायचे नव्हते. मग करायचं काय, देवाला गोडधोडाचा नैवेद्य पाहिजे. मग आमच्याकडे गव्हाची खीर करतात. ती आदल्या दिवशीच गहू बारीक करून ठेवले जातात आणि गव्हाची खीर केली जाते. तर आदल्या दिवशी मी गहू बारीक करून ठेवलेले होते, पण त्यात असलेला कोंडा वगैरे स्वच्छ करून घ्यायचा असतो आणि त्यानंतर आधी एक वाफ काढून शिजवून घ्यायचे असतात ते. तर त्यासाठी मी कुकर लावत होते. तर म्हटलं आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचाच आहे, तर सगळ्यापासून शेअर करूयात. तर मग पावसाळा चालू आहे, पाणी गरम होत नाही, त्यामुळे पाणी गरम करायला ठेवायला लागतं. त्यानंतर कुकरला मी गहू लावून घेतले, त्याच्या शिट्ट्या करून घेतल्या. तोपर्यंत म्हटलं फुलं वगैरे घेऊन यावीत. तर पावसाळा चालू आहे, बऱ्याच प्रमाणात फुलंही आत्ता बऱ्यापैकी मिळतात. आणि आमच्याकडे ना, मी तुम्हाला पुढे सांगेल काही आहे गोष्टी नागपंचमीला ज्या करतात त्या. तर नागपंचमीला आमच्याकडे ह्या आघाडा आणि हरळी हे दोन गोष्टी लागतात. तर त्या मी खालून घेऊन आलेले. आघाडा आणि हरळीची नागोबाला माळ करतात. हे असं चित्र असतं नरसिंहाचं. जीवत्या बृहस्पती सगळेच असतात त्यामध्ये. तर त्यांचं सगळ्यांचं चित्र असतं आणि त्यांची आजपासून म्हणजे नागपंचमीच्या दिवसापासून पूजा करतात. तर मी ते चित्र वगैरे घेऊन आलेले. त्यानंतर प्रत्येक सोमवारी या नागनरसोबाला हरळी आणि आघाड्याची माळ घालायची असते. तर ती मी घालून घेतली. प्रत्येकाच्या गावाकडच्या काहीतरी पद्धती असतील, तशाच आमच्या गावाकडच्या आहेत. बऱ्याच ठिकाणी पुरणपोळी वगैरे केली जाते. तर आमच्याकडे पुरणपोळी वगैरे केली जात नाही, कारण आमच्याकडे तवाच ठेवला जात नाही त्यामुळे. तर बघू शकता, या पद्धतीने मी आधी पाटावरती ते मांडून घेतलं. खरं तर एका ठिकाणी चिकटवून ठेवलं जातं, पण मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं होतं ते कसं करतात, म्हणून मग मी ते पाटावरती ठेवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आघाड्याची माळ ओवून आणि मग ती लावून घेतलेली आहे तिथे. त्यानंतर बऱ्याच प्रमाणात आज फुलंसुद्धा खूप चांगली भेटली होती, त्यामुळे मग ती फुलं घेऊन सगळी देवाला वाहून घेतली. देवपूजा सकाळी लवकर उरकली होती, त्यामुळे बऱ्यापैकी अंधार दिसतोय तुम्हाला. त्यानंतर विठ्ठल रुक्माईची मूर्ती तुम्हाला दिसत असेल. खरंच खूप सुंदर वाटतं हे सगळं बघताना करताना. आणि मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितले की जेव्हापासून माझ्या सासूबाई आलेल्या आहेत तेव्हापासून सगळ्या गोष्टी माझ्या वेळच्या वेळी होत आहेत. तर सकाळी कुकर वगैरे लावला आणि त्यानंतर मग आधी सगळी देवपूजा उरकून घेतली. ज्या दिवशी आपले सणवार असतात तो दिवस खरंच खूप खास असतो, खरंच खूप स्पेशल असतो. कारण वर्षातनं एकदा कोणताही सण येतो तो वर्षातनं एकदा येणार असतो. त्यामुळे त्या गोष्टी, चाली, रीती, परंपरा हे आपल्याला जपायलाच पाहिजे आणि केलंच पाहिजे. त्यामुळे बघू शकता या पद्धतीने मी पूजा करून घेतली. आणि गावाकडे वारुळाला जातात, पण मला वारुळाला जाता आलं नाही, त्यामुळे मग मी छान सुंदर अशी नागोबाची रांगोळी काढली आणि देवापुढे सुद्धा मस्त अशी रांगोळी काढून घेतली. कशी वाटते देवपूजा हे मला कमेंट करून नक्की सांगा. बघू शकता. तर नागोबाचं चित्र कसं आलं आहे, रांगोळी कशी काढली आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येक वर्षी मी अशी रांगोळी काढून घेण्याचा प्रयत्न करते, कारण आपण सगळे गावाकडे असलो तर मस्त छानपैकी असं वारुळाची पूजा करायला जातो. पण शहरात असताना ह्या गोष्टी जमत नाहीत, म्हणून मग मी घरीच मस्त अशी रांगोळी काढते. रांगोळी कशी काढते हे सुद्धा हवं तर मी तुमच्यासोबत पुढे कधीतरी शेअर करेन. तर छोटीशी रील शूट केली, तुम्हाला स्नेहा संदीप ऑफिशियल या इंस्टाग्राम ID वरती बघायलाच मिळेल.
त्यानंतर दारावरती छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली. हळदीचं लेपन नव्हतं केलेलं आज मी, डायरेक्ट रांगोळी काढलेली. तर कशी वाटते, छोटे छोटे फुलं हाताने काढून घेतलेले. त्यानंतर देवपूजा अशी दिसत होती. त्यानंतर आमच्याकडे चपाती वगैरे करत नाहीत. दूध आणि साखर शेंगदाणे मी ठेवून घेतले आणि त्यानंतर जेवणाचा नैवेद्य ठेवला. चपाती करत नाहीत, भाजी करत नाहीत. मग काय करतात तर गव्हाची खीर आणि कानोले करतात. बघू शकताय आजचं वातावरणसुद्धा अतिशय सुंदर असं होतं. आणि मी वरून बघायला गेलेले की कुठं गर्दी दिसते का, वारुळाला जायला बायका दिसत आहेत का ते बघण्यासाठी गेलेले. पण असं कोणीच दिसत नव्हतं की जे वारुळाला जात आहे. तर मी मस्त अशी गव्हाची खीर ते करून घेतली आहे. गहू शिजल्यानंतर त्यात काही नाही, तूप टाकलं, साखर टाकली आणि काजू बदाम टाकले आणि गव्हाची खीर अशी करून घेतली. त्यानंतर चपातीचं पीठ भिजवून छोटे छोटे गोळे करून पातळ पुऱ्या लाटून त्याच्या कानोले करतात. तर मी तुम्हाला ते पुढे पूर्ण कसे बनवले आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते. आणि हाईप हे नवीन ऑप्शन आलेलं आहे, तर हाईपसुद्धा नक्की करा. तर आम्ही दोघींनी मिळून पटापट ते करून घेतलं. कारण ते बनवण्यासाठी खूप जास्ती वेळ जातो. तर मग काय करायचं, तर मग एकीनेच करून खूप जास्ती वेळ लागतो. त्यामुळे मग आम्ही दोघी सासूसुनांनी पटापट ते करून घेतले. आणि बनवायलासुद्धा अगदी सोपे आहेत. मी आकार उकाराच्या मागे लागत नाही. मी फक्त ते गोल आणि पातळ करण्यावरती लक्ष देते. आणि त्यानंतर असं पातळ लाटून त्याला तेल लावून बाजूला ठेवायचं. आणि जो आपला इडलीचा कुकर असतो किंवा काही गाणे आपण जसं आळूवडी वाफवून घेतो तसंच हे वाफवून घ्यायचं असतं. मग तुम्ही ते कशातही वाफवून घेऊ शकतात. मी इडलीच्या कुकरमध्ये ते वाफवून घेतले, म्हणजे छानपैकी पाणी पण लागणार नाही आणि छान वाफवून पण होतील. मग त्यामुळे मी हे करून घेतलं आधी. तर बघू शकताय या पद्धतीने करून घेतले सगळ्यात आधी. त्यानंतर बऱ्याच गोष्टी होत्या ज्या शेअर करायच्या होत्या, पण शेअर करायच्या राहिल्या. तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्या नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. पण तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा. कारण तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि अजून नवीन छान काहीतरी व्हिडिओ बनवावे, कंटेंट बनवावे, काहीतरी करावं ही प्रेरणा मिळत असते. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर आत्ता पण नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात आणि व्हिडिओला लाईक केलं आहे ते. तर मैत्रिणींनो, या पद्धतीने आम्ही दोघींनी ते पटापट बनवून घेतले. आणि त्यानंतर आपण इडली जशी टाकतो खाली तेल लावून मग वरती इडली, तसंच मी आधी पात्रांना पूर्ण तेल लावून घेतलं होतं. त्यामध्ये एक पात्र ठेवलेलं आणि ते जसं इडली आपण वाफवून घेतो तसंच मी वाफवून घेतलं होतं. त्यामुळे ते खायलासुद्धा सुंदर लागत होते. कधीतरी खाऊन बघा गव्हाची खीर आणि कानोले ह्या दोन्ही गोष्टी एकत्र खाऊन बघा, खरंच खूप सुंदर लागतात. माझ्या माहेरी कानोले आम्ही कधी केलेले नव्हते. तिथे कढईमध्ये चपात्या करायचे, पण मी सासरी आल्यानंतर हे करायला लागले. अतिशय सुंदर वाटतं. खाऊन बघा एकदा नक्की. तर त्यानंतर मी नैवेद्य वगैरे पण ठेवला, पण मी व्हिडिओ घ्यायचं विसरले. बऱ्याचदा असं होतं की व्हिडिओ घ्यायचा असतो आणि मी ते विसरते. तर आता मी ठेवलेले आहेत, वाफवून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. बघू शकता इथे ठेवून घेतलेले आहेत आणि यात ठेवते. त्यानंतर म्हटलं नागोबाची पूजा करून घ्यावी, त्यासाठी मस्त असं ताट रेडी करून घेतलं. त्यानंतर इथे माझे कानोले वगैरे पण तयार झालेले होते. या पद्धतीने तयार झाले कानोले, तयार झालेले आहेत, खीर झालेली आहे, सगळं रेडी आहे. तर आजचा छोटासा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. बाय बाय.